नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रिलायबलच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त राहणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला आपण जे आज पाहणार आहोत ग्रुप बी आणि ग्रुप सी, कारण बरेच विद्यार्थी वर्गामध्ये विचारत असतात, बरेच विद्यार्थी फोन करूनही विचारतात. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेजेस टाकलेले होते की इंग्रजी विषयामध्ये आपल्याला जर ग्रुप बी आणि सी ला अधिकाधिक मार्क्स जर मिळवायचे असतील तर कशा प्रकारे अभ्यास करायचा आणि त्यासाठी ट्रिक्स काय वापरायच्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी ला इंग्रजी हा विषय जो आहे, कारण एक लक्षामध्ये ठेवा, ग्रुप बी आणि ग्रुप सी चा तुम्ही पाठीमागे जेही विद्यार्थी पास झालेले आहेत, ज्याही विद्यार्थ्याला जॉब लागलेले आहेत, त्यांचे कट ऑफ मध्ये चांगले मार्क्स मिळालेले आहेत, तुम्ही थोडंसं त्यांच्याविषयी माहिती घ्या. त्यांना पहिल्या पेपरमध्ये जर स्कोर झालेला असेल ना, जेवढे पहिल्या पेपरमध्ये जास्त मार्क आहेत त्यांचा सर्वांचा रिझल्ट येतो. कारण हाच पेपर असा आहे की जो तुम्हाला स्कोर केला जाऊ शकतो. आता बघा, ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये आपल्याला इंग्रजी विषयामध्ये अधिकाधिक मार्क्स मिळवायचे. तर मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं ट्रिक्स काय वापरता येतील किंवा कशा पद्धतीने तुम्हाला अधिकाधिक मार्क्स मिळवता येतील. आता याच्यामध्ये एमपीएससी ला जो आहे हा ग्रुप बी आणि सी चा जो पार्ट आहे. आता सगळ्यात अगोदर एक महत्वाचा पार्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचा. तर या ठिकाणी तुम्हाला जे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीचा जो पार्ट आहे, हे बघा, टोटल क्वेश्चन जे आहेत ग्रुप बी ला पण असतील किंवा ग्रुप सी लाही असतील, टोटल इथं तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न जे आहेत हे टोटल आहेत 50. ग्रुप बी जो आहे ह्या ग्रुप बी ला सुद्धा 50 प्रश्न असतात आणि ग्रुप सी जो आहे ग्रुप सी ला सुद्धा 50 प्रश्न दिलेले असतात. आता ह्या 50 प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. ग्रुप बी आणि ग्रुप सी दोघांनाही टोटल 100 मार्क आहेत. आता मी ज्या तुम्हाला ट्रिक सांगतोय, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आपण पाहतोय, त्या तुम्ही फॉलो करा. लक्षात घ्या, तुम्हाला शुअरली या विषयामध्ये स्कोअर करता येईल. तर स्कोअर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आपल्या अभ्यासाचं नियोजन. अभ्यास काय करायचा आहे आणि कसा करायचा, ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. कारण काय करायचं आहे हे कळल्याशिवाय अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे तुम्हाला कळणार नाही. मग आता आपल्याला जर बघायचं तर लक्षामध्ये घ्यायचं, आपल्याला टोटल स्कोर करण्यासाठी किंवा टोटल प्रश्न किती आहेत, 50 प्रश्न आहेत. त्या 50 प्रश्नांना प्रत्येकी 2 मार्क, म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी ला इंग्रजीसाठी 100 मार्काचं वेटेज आहे, 100 मार्क आहेत. त्या 100 पैकी तुम्हाला मॅक्झिमम बरेचसे विद्यार्थी पाठीमागचे आपल्या बॅचेसचे वगैरे जे आहे हे 40, 42, 45 मार्कापर्यंत सुद्धा गेलेले आहे. आता मोस्टली तुम्हाला इथं स्कोअर करण्यासाठी काय ट्रिक्स वापरता येतील बरं, याच्यासाठी लक्षामध्ये घ्यायचं, मेन पार्ट जो असतो तो सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे इंग्रजी विषयाचा नेमका सिलेबस काय आहे, अगोदर आपल्याला हे कळालं पाहिजे. आता इंग्रजी विषयाच्या सिलेबसमध्ये बघा, आयोगाने दिलेला सिलेबस जो आहे तो सिलेबस एवढाच आहे. आयोगाच्या सिलेबसमध्ये काय काय बघा, आयोगाच्या सिलेबसमध्ये आहे पहिला पार्ट जो दिलेला आहे तो म्हणजे ग्रामर. त्याच्यानंतरचा दुसरा पार्ट जो आहे तो दिलेला आहे तो आहे सेंटेन्स स्ट्रक्चर्स. तिसरा पार्ट आहे कॉमन व्होकॅब्युलरी. चौथा पार्ट आहे फ्रेजेस अँड इडियम्स अँड देअर युजेस. आणि पाचवा पार्ट आहे कॉम्प्रिहेन्शन किंवा त्याला आपण काय म्हणतो, पॅसेज. हा पॅसेजेसचा पार्ट, हे कॉम्प्रिहेन्शन. बस हे 5 घटक आहेत. त्या 5 घटकाचा अतिशय बारकाव्याने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे सगळे कंटेंट जे आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे आले पाहिजे, हे सोडवता आले पाहिजे. मग आता सिलेबस समजून घेत असताना बघा मित्रांनो, ग्रामर मधला जो काही घटक आहे, हा ग्रामर मधला कोणता कोणता घटक हे कळला पाहिजे, हे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमका तुम्हाला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, कोणता कोणता अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी वेळ किती लागतो, त्याला रिव्हिजन प्रॅक्टिस कशा प्रकारे करायची आहे आणि किती वेळेस करायची, हे सगळा पार्ट आपण बघूयात. आता हा जो आहे ग्रामरचा पार्ट बघा इकडे, ह्या ग्रामरच्या पार्ट मध्ये जो आहे ग्रामरचा कुठला कुठला घटक येतो, हा पहिला सेक्शन आहे ग्रामरचा. कारण लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात हे 50 मार्क, 50 प्रश्न आहेत, 2 मार्काला टोटल 100. आपला प्रश्नपत्रिकेतला जो काही पार्ट आहे हा 3 भागामध्ये जनरली विभागला जातो. काही प्रश्न ग्रामरचे आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न व्होकॅब्युलरीचे आहे
आणि काही प्रश्न जे आहेत ते पॅसेजवरचे आहेत. याच्यामध्ये हा जो व्होकॅब्युलरी आणि पॅसेज आहे हा जवळपास 40% वेटेज आहे आणि ग्रामर जे आहे ते जवळपास 60% वेटेज आहे. म्हणजे आपल्याला ग्रामरही चांगल्या प्रकारे आलं पाहिजे आणि व्होकॅब्युलरी व पॅसेजेस पण चांगल्या प्रकारे जमले पाहिजेत. तर ग्रामरमध्ये हा पार्ट्स ऑफ स्पीच, त्यानंतर टाईप ऑफ सेंटेन्सेस आणि टेन्स, हे 3 टॉपिक जे आहेत हे 3 टॉपिक सर्वांनी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करायचा, कारण हा बेसिकचा पार्ट आहे. हे तुम्हाला जर नीट कळालं ना, बाकीचे सगळे पार्ट जे आहेत बाकीच्या टॉपिक्समध्ये नेमकं ग्रामरचे रूल कुठले आहेत, कशा प्रकारचे आहेत, तिथे तुम्हाला तयारी काय करायची आहे हे पूर्ण डिटेलमध्ये बेसिक कळालं की बाकीचा पार्ट कळतो. हे 3 टॉपिक. त्यानंतर 4था आहे आर्टिकल्स, 5वा आहे क्वेश्चन टॅग, 6वा आहे चेन द व्हॉइस, 7वा आहे डिग्री, हे डिग्री ऑफ कंपॅरिझन. त्याच्यानंतर 8वा आहे डायरेक्ट इनडायरेक्ट, क्लॉजेस आणि ट्रान्सफॉर्मेशन. ह्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ॲज सून ॲज, नो सूनर, त्याच्यानंतर हे सो डॅश दॅट, ॲज वेल ॲज, त्यानंतर हा नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, एवढे टॉपिक जे आहे हे ट्रान्सफॉर्मेशनचे. हा ट्रान्सफॉर्मेशनचा पार्ट जो आहे हा पार्ट परीक्षेमध्ये आयोग आपल्याला या प्रश्नांवरती बऱ्याच वेळेस एरर वरती प्रश्न विचारले जातात या टॉपिक वरती, किंवा करेक्ट इनकरेक्ट रचना ओळखण्यासाठी विचारले जातात. त्याच्याशिवाय हे टॉपिक जे आहेत हे टॉपिक आपल्याला क्लॉजेस हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिक वरतीच डिपेंड आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो आहे सिंथेसिस. त्याच्यामध्ये सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवणे. हा सिंथेसिस हा टॉपिक सुद्धा याच्यावरतीच डिपेंड आहे. जसं एखाद्या वाक्यामध्ये सो दॅट वापरल्याशिवाय आपल्याला त्याचा क्लॉज बनवता येणार नाही, किंवा आपल्याला त्या वाक्यामधलं जे आहे ते कॉम्प्लेक्स करता येणार नाही. कारण लक्षात घ्या, सो दॅट वापरा म्हणजेच कॉम्प्लेक्स करा. जिथे कॉम्प्लेक्स असतं तेच वाक्य कोणतं आहे, क्लॉजेस मधलं कोणत्या क्लॉजवर येणार आहे, मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे हा जो संपूर्ण पार्ट आहे येणारा हा बेसिकचा पार्ट आहे आणि हे क्लॉजेस, ट्रान्सफॉर्मेशन आणि पुढचा जो पार्ट आहे सिंथेसिस, एवढ्या घटकांवरती हा पार्ट डिपेंड आहे. त्याच्यानंतर 11वा टॉपिक आहे मूड्स, यानंतर पंक्च्युएशन, आणि या पंक्च्युएशनच्या नंतर बघा पुढे जे काही घटक आहे दिलेला तो आहे पुढचा सब्जेक्ट अँड वर्ब एग्रीमेंट. सब्जेक्ट अँड वर्ब एग्रीमेंट यापैकीचे बघा जे आता मी सर्कल करतो ते महत्वाचे टॉपिक आहे. सर्वांनी व्यवस्थितपणे याला रिव्हिजन करायचं. मूड्सवर एखादा दुसरा प्रश्न कन्फर्म असतो, त्यानंतर एक क्लॉजेस वरती प्रश्न असतात, डायरेक्ट इनडायरेक्ट वरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आयोग विचारतोच. त्यानंतर हे जे 3 टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्स आणि टाईप ऑफ सेंटेन्सेस, 50 प्रश्नांपैकी किमान 5 ते 6 प्रश्न तुम्हाला या 3 टॉपिक वरती दिसतील किमान. हे मी तुम्हाला एवढा कॉन्फिडेंटली यासाठी सांगतोय, पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचं तुम्ही अनालिसिस करून बघा. त्याच्यामध्ये प्रश्न कुठल्या प्रकारचे, एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लेटेस्ट झालेला आयोगाचा एखादा पेपरच दाखवतो आणि त्या पेपरमध्ये आपण पूर्ण अनालिसिस बघूया की कुठल्या घटकांवरती, कुठल्या टॉपिक वरती कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षामध्ये येईल की कुठल्या टॉपिकला कशा प्रकारे नियोजन राहतं आणि कशा प्रकारे या बेसिक वरती सुद्धा प्रश्न आहे. हे आर्टिकल्स आणि याच्यानंतरचे हे 2 टॉपिक, हे टॉपिक जे आहेत हे सर्व टॉपिक आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे असणार आहेत, किंवा हे दिलेले जे टॉपिक आहेत हे टॉपिक चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे तयारी करायची. म्हणजे पहिला पार्ट येतो तो म्हणजे ग्रामरचा. 60% वेटेज हे ग्रामरवरती असतं. मग हे ग्रामरचा पार्ट. आता मित्रांनो लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा पार्ट मी तुम्हाला सांगत आहे. अभ्यास करत असताना ग्रामरवरती तुम्हाला जेही प्रश्न विचारले जातात, हे ग्रामरवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरती इथं तुम्हाला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, किंवा इथं लक्षामध्ये काय ठेवायचे, प्रत्येक टॉपिक जो आहे कुठलाही टॉपिक असू द्या, त्या प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला चेंजेस करता आले पाहिजे. चेंजेस म्हणजे काय, समजा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचा टॉपिक आहे, मग एखादं वाक्य ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये करता आलं पाहिजे, पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये करता आलं पाहिजे. त्यानंतर टेन्स आहे, तुम्हाला सर्व प्रकारचे टेन्स बदलता आले पाहिजे, किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, सगळ्या प्रकारच्या वाक्यांचं इनडायरेक्ट कळलं पाहिजे, किंवा त्यात एरर कोणत्या त्या कळल्या पाहिजे. हा चेंजेस.
नंतर त्या टॉपिकनुसार त्या वाक्याचे स्ट्रक्चर्स लक्षामध्ये आले पाहिजे. कारण बघा सिलेबसमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. व्यवस्थित प्रत्येक टॉपिकनुसारचे सेंटेन्स स्ट्रक्चर लिहायचे. जसं आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह घ्यायला लागलोय. ऍक्टिव्ह हे पूर्ण 12 टेन्सेस, त्या 12ही टेन्सचे तुम्हाला सर्व स्ट्रक्चर्स आणि या 12 पैकी 8 वाक्यांचंच आपण पॅसिव्ह मध्ये करतो. तर हे पूर्ण पॅसिव्हचे स्ट्रक्चर्स. म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चरनुसार एखादं वाक्य चूक आहे किंवा बरोबर आहे हे लगेच तुम्हाला फास्ट लक्षामध्ये आलंच पाहिजे. तेव्हा हे सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहेत हे स्ट्रक्चर प्रॉपरली लक्षात घ्यायचे. तिसरा महत्वाचा पार्ट लक्षात घ्या. आयोग सध्या जे काही ट्रेंडिंग चालणारे क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये आयोग प्रश्न विचारतो आपल्याला एखाद्या वाक्यामधली एरर ओळखा किंवा ते दिलेलं वाक्य करेक्ट आहे किंवा इनकरेक्ट आहे. मग वाक्य करेक्ट किंवा इनकरेक्ट किंवा वाक्यामधल्या एरर हे त्या टॉपिकनुसार कळालंच पाहिजे. आणि अभ्यास करताना ह्या माइंडसेटने तुम्ही जर एखाद्या टॉपिकवरचे प्रश्न जर बघितले आणि त्या प्रश्नानुसार जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात जर केली तर बरोबर आपला एक अप्रोच तयार होतो, आपला एक माइंडसेट तयार होतो की अरे या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला अशा पद्धतीने एखादा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी प्रत्येक टॉपिकनुसार ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या. चेंजेस, त्या टॉपिक मधले सर्व सेंटेन्स स्ट्रक्चर्स आणि त्या टॉपिकमध्ये होणाऱ्या एरर किंवा करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सेस हे जर प्रॉपरली तुम्हाला कळालं, हे जर नीट तुम्ही प्रत्येक टॉपिक मध्येच लक्षामध्ये घेतलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही. किंवा हा ग्रामरचा पार्ट आहे. याच्यानंतर बघा पुढचा घटक येतो महत्वाचा, तो म्हणजे व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी मध्ये काय काय आहे? व्होकॅब्युलरी मध्ये हे टॉपिक आहे सर्व, हे सिनॉनिम्स, अँटोनिम्स, होमोनिम्स, त्यानंतर हा आहे फ्रेजेसचा, त्याच्यानंतर आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. हेच तुम्ही चांगल्या प्रकारे वाचन करा. हे मिसस्पेल्ड, एखाद्या शब्दाचं स्पेलिंग कुठलं बरोबर आहे कुठलं चूक आहे, एखादी जोडी असते दिलेली त्या 4 पर्यायापैकी चूज द इनकरेक्ट पेअर असं विचारलं जातं किंवा आयोग विचारतं चूज द मिसस्पेल्ड पेअर. मग ते मिसस्पेल्ड वाले कोणते हे लक्षात ठेवायचे. आणि हा 7वा टॉपिक जो आहे वर्ड क्लास, त्या शब्दांचं नाऊन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब किंवा ऍडव्हर्ब बनवा. मग त्या शब्दांचं हे वर्ड क्लास जो आहे तो तयार करणे. हे एकूण 8 टॉपिक, 7 टॉपिक जे आहेत हे पूर्ण 7 टॉपिक आपल्याला तयारी करायची आहेत. आता व्होकॅब्युलरी जी आहे हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. त्या ठिकाणी की बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोर होत नाही. कारण ग्रामर प्रॉपरली प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर ग्रामरमध्ये स्कोर होऊ शकतो, ग्रामरचे प्रश्न सोडवता येऊ शकतात. आपली अडचण आहे ती व्होकॅब्युलरीची. व्होकॅब्युलरीची कशा प्रकारे तयारी करायची, काय करायचंय? आता बघा व्होकॅब्युलरी जी आहे, व्होकॅब्युलरीमध्ये आता व्होकॅब्युलरीची तयारी कशी करायची याच्यानंतर मी तुम्हाला ग्रामरकडे पण येतो. ग्रामरमध्ये कुठले कुठले पार्ट आहेत तर व्होकॅब्युलरी मधले बघा हा सिनॉनिम, अँटोनिम, त्यानंतर हा आहे फ्रेजेस आणि वन वर्ड. हे 4 टॉपिक महत्वाचे आहेत. त्या 4ही टॉपिक वरती लक्षात घ्या, किमान प्रत्येक टॉपिक वरचे मी 1500 लिहिलेले आहेत. पण लक्षात ठेवा 1000 ते 1500च्या दरम्यान शब्द तुमच्याकडून चांगल्या प्रकारे तयार झाले पाहिजे. म्हणजे हे 4 टॉपिक आहेत, या 4 टॉपिक वरती मिळून तुमचे 4000 ते 6000 प्रश्न चांगल्या प्रकारे वाचन करून झाले पाहिजे. आता बरेच विद्यार्थी काय करतात, हे शब्द जे दिलेले आहेत ना हे शब्द पाठ करत बसतात. मित्रांनो शब्द पाठ करत बसायचं नाही. कारण 1 अन् 2 शब्द नाही आपल्याला पाठ करायचं म्हणल्यावर पाठ करत बसलो तर आपल्याला हे शब्द येणार नाहीत. माझा नेमकं तयारी कशा प्रकारे करायची, हे शब्द जे आहेत हे शब्द आपल्याला नेमकं तयार कशा प्रकारे करायचे, तर हे शब्द तयार करण्यासाठी काही ट्रिक्स असतात मित्रांनो. तुम्हाला एक मी वाक्य सांगतो परीक्षेमध्ये विचारलेलं आणि त्या परीक्षेतल्या वाक्यावरून आता आपण एक अंदाज घेऊया. आयोगाचंच वाक्य आहे बघा राज्यसेवेचं, आणि राज्यसेवेने प्रश्न काय विचारलं बघा, चूज द वर्ड हॅव्हिंग मिनिंग अपोजिट ऑफ द वर्ड. आणि वर्ड दिलेला आहे इंट्रापिड. शब्द काय बघा, INTREPID, INTREPID हा जो वर्ड आहे इंट्रेपिड, त्या इंट्रेपिड वर्डचा अपोजिट वर्ड कोणता आहे, चूज द वर्ड हॅव्हिंग मिनिंग अपोजिट टू द वर्ड. ह्या शब्दाचा अपोजिट ओळखायचा आहे. आणि बघा तयारी कशा प्रकारे करायची आहे. पहिला वर्ड दिलेला आहे, याचा पर्याय तुम्हाला बघा, हे स्पेलिंग लक्षात ठेवा, PUSILLA
NIMOUS, पिसिलॅनिमस, पिसिलॅनिमस हा पहिला वर्ड. दुसरा वर्ड जो दिलेला आहे आयोगाने तो आहे TIMOROUS, टिमरस. तिसरा वर्ड दिलेला आहे TIMID, टिमिड. आणि चौथा वर्ड जो आहे तो दिलेला आहे अनडॉन्टेड, हे अनडॉन्टेड. आता हे अनडॉन्टेड आणि नंतर पर्याय दिलेले आहेत. एक पर्याय आहे फक्त तिसरा, दुसरा पर्याय दिलेला पहिला आणि तिसरा, त्यानंतरचा पर्याय दिलेला आहे पहिला, दुसरा आणि तिसरा, आणि चौथा आहे सगळेच, हे 1 2 3 आणि 4. हा पहिला ऑप्शन, हे दुसरं ऑप्शन, हे तिसरं ऑप्शन आणि हे चौथं ऑप्शन, असे 4 दिलेले आहे. आता बघा मित्रांनो, व्होकॅब्युलरीची तयारी करत असताना आपली सगळ्यात मोठी अडचण कोणती आहे? ती सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपण शब्द प्रॉपरली वाचत नाही, किंवा बऱ्याचदा आपण सरळ अंधारामध्ये गोळ्या मारत असतो. आपल्याला त्या शब्दांचे अर्थ माहीत नसतात आणि त्या शब्दांचे अर्थ माहिती नसल्यामुळे आपली गडबड जी आहे ती या ठिकाणी होऊन जाते. आता तुम्ही शब्द शब्द तयार कसे करायचे? जेही प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आलेले सर्व व्होकॅब्युलरी आहे तिथपासून सुरुवात करा. आता हा प्रिव्हियस क्वेश्चन मधलाच आहे. तुम्ही तयारी करायला लागले, पहिला टॉपिक घेतला तुम्ही अपोजिट. आता हे अपोजिटचा शब्द आहे. आता शब्द वाचायचे कसे बघा. आता अपोजिट आहेत, अपोजिट मध्ये हा इंट्रॅपिड. मग आता इंट्रॅपिड शब्द जो आहे आपल्याला काय कळलं पाहिजे? शब्दाचे अर्थ कळले पाहिजे. मग इंट्रॅपिडचा अर्थ काय होतो बघा. इंट्रॅपिडचा अर्थ होतो शूर, निर्भयी व्यक्ती. निर्भयी म्हणजे न भिणारा, शूर किंवा निर्भयी. आता एकदा शूर किंवा निर्भयी कळालं, आता लक्षात या, याच्यापैकी कुठल्या शब्दाचा अर्थ माहिती आहे आपल्याला? हा आहे शब्द इथं टिमिड. टिमिडचा अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती कदाचित असतो. टिमिड म्हणजे भित्रा, भिणारा, घाबरणारा. मग टिमिड म्हणजे भित्रा. त्यानंतर हा जो आहे पुसिलॅमिनस, याचा अर्थ जो आहे, ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा त्याच प्रकारचा आहे, भेकड, भिणारा, अतिशय भेत्रट व्यक्ती, खूप प्रचंड अशा प्रकारे घाबरणारा. त्याच्यानंतर हा टिमरस जो आहे, टिमरसचा अर्थ होतो भित्राच. मग ही भित्रा. आणि अनडॉन्टेड म्हणजे अविचल, स्थिर, म्हणजे मनाने अतिशय खंबीर असणारा व्यक्ती. मनाने अतिशय खंबीर, हे एकदम खंबीर असणारा. आता बघा बरं, जेव्हा अर्थ माहिती नव्हते त्यावेळेस आपल्याला हा शब्द नेमका कुठला आहे तो समजत नव्हता. आता अर्थ माहिती झाले, आता लगेच फटाफट बऱ्याच विद्यार्थी जेही आता व्हिडिओ पाहतायत प्रत्येकांना या शब्दाचा अर्थ लगेच कळेल. आता हे जो शब्द आहे, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, शूरचा विरुद्धार्थी काय होतो? भेकड. म्हणजे हा पहिला विरुद्धार्थी आहे. भित्रा हे सुद्धा विरुद्धार्थी आहे. त्यानंतर टिमिड हे सुद्धा विरुद्धार्थी आहे. खंबीर, अविचल हा काही त्याचा विरुद्धार्थी होत नाही. म्हणजे त्या शब्दाचे हे तीनही शब्द विरुद्धार्थी आहे. म्हणजे पहिला पर्याय कुठे? इथं पहिला पर्याय आहे, इथं पहिला पर्याय आहे, इथंही आहे. दुसरा पर्याय या ठिकाणी नाहीये, म्हणजे हे एकटा पर्याय होणार नाही. त्यानंतर इथं दुसरा पर्याय आहे, इथंही दुसरा पर्याय आहे. त्यानंतर तिसरा सुद्धा याचा आहे. तिसरा म्हणजे इथंही तिसरा पर्याय आहे, इथंही तिसरा पर्याय आहे. इथं फक्त 3च दिलंय, म्हणजे हे होणार नाही. 2 पर्याय कटले. त्यानंतर चौथा याचा अपोजिट नाहीये, म्हणजे चौथा पर्याय होणार नाही. फक्त 3च पर्याय होतात, हे होणार नाही, म्हणजे हा पर्याय कटला. 1 2 आणि 3 या प्रकारे आपण याचं उत्तर काढलं. आणि हे जे आहे यापैकीचे हे 3 शब्द जे आहेत ते 3 शब्द याचे विरुद्धार्थी झाले. आता काय करायचं बघा, शब्द तयार करायचे. तर हे शब्द सर्व तयार करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जे आहेत ते सर्व किती शब्द तयार करायचे आहेत? 5000 ते 6000 शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. आता तुम्ही सुरुवात केली आहे अँटोनिम पासून. अँटोनिम पासून सुरुवात केली आहे बघा, हा पहिला शब्द आहे. आता नोट्स काढत असताना नोट्स कशा प्रकारे काढायच्या बघा. हा पहिला वर्ड आहे इंट्रपिड. आता लिहायचं कसं? हे वर्ड लिहित असताना हा वर्ड लिहिला इंट्रॅपिड, याचा अर्थ होतो शूर. आणि याचा अपोजिट कोणते कोणते शब्द? 3 आले, याच्या पुढे 3 शब्द लिहून टाकायचे. टिमिड आहे, टिमरस आहे आणि पिसिलोमिनस आहे. हे तिन्ही शब्द आपण या ठिकाणी लिहिले, त्या शब्दांचे अर्थ लिहिले
म्हणजे आपल्या लक्षामध्ये येतं हा पहिला वर्ड झाला. बाकी पर्यायामधल्या शब्दांचे अर्थ लक्षात घेतले आणि हे आपण या प्रकारे लिहिलं. अशाच प्रकारे दुसरा शब्द, तिसरा शब्द, चौथा शब्द, पाचवा शब्द असे दररोज दररोज किमान दररोज 20 शब्द तुम्ही लिहायचे म्हणजे लिहायचे विदाऊट एनी रिझन. हे 20 शब्द तुम्ही दररोजचे घ्यायचेच. आता इथं लक्षात येईल तुम्हाला सोडत असताना हे 3 शब्द आपण जे लिहिलेले आहेत. कोणते 3? हा पिसोलेमिनस, टिमरस आणि टिमिड. हे 3 काय झाले बरं? हे 3 झाले सिमिलर. म्हणजे याच वाक्यामधून ह्याच प्रश्नामधून तुमचं अपोजिट पण तयार झालं, तुमचं सिमिलर पण तयार झालं. या ठिकाणी हे 3 सिमिलर. तुम्हाला जर कधी एखादा टिमिड हा शब्द दिला आणि खाली पर्यायामध्ये फिसिलोमिनस, इंट्रेपिड, अनडॉन्टेड आणि अजून एखादा शब्द दिला आणि याचं सिनॉनिम कोणतं आहे, सिमिलर वर्ड कोणता आहे हे जर ओळखा म्हणून सांगितलं, लक्षात घ्यायचं टिमिड या शब्दाचा सिनॉनिम हा फिसिलोमिनस आहे आणि हा टिमरस पण आहे. हे दोन्ही त्याचे सिमिलर आहेत. हा फायदा तुम्हाला शब्द समजून घेतल्यानंतर, समजून सोडत असताना या प्रकारे तुम्हाला फायदा होतो. तेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थितपणे प्रत्येक प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करायचा. आता तयारी बघा. हे तुम्ही 20 शब्द लिहिले. आता हे 20 शब्द जे आहेत, तुम्ही जेव्हा क्लासमध्ये येता, रात्री तुम्ही 20 शब्द लिहायचे. रात्री 20 शब्द लिहिले, की सकाळी उठल्यानंतर शब्द वाचन करायचे. त्याच्यानंतर जर तुमचे लेक्चर चालू असतील किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करायला लागलेत किंवा तुम्ही क्लास जॉईन केलेला आहे, क्लासमध्ये तुम्ही तयार करलेत, तर लक्षात ठेवा प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर एकदा या 5 मिनिटांमध्ये 20 शब्दांना रिव्हिजन करा. किंवा जर तुम्ही सेल्फ स्टडी करायले, तुमचे क्लासेस वगैरे सगळे संपलेले आहे, तर दिवसभरामधून किमान 5 ते 6 वेळेस ह्या शब्दांना रिव्हिजन करायचं. 5 ते 6 वेळेस. ते लक्षात घ्या, दररोज 20 शब्द सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 6 दिवस तुम्ही दररोज 20-20 शब्द दररोज 6-6 वेळेस वाचले म्हणजे हे शब्द जे आहेत हे जवळपास 120 शब्द तुमचे एका आठवड्यामध्ये झाले. रविवारी शब्द लिहायचे नाही. रविवारी काय करायचं, हे जे सगळे 120 शब्द आहेत ह्यालाच फक्त रिव्हिजन करायचं. हा झाला पहिला आठवडा. दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा दररोजचे 20-20 शब्द लिहिले. पुन्हा त्या आठवड्यामध्ये 120 शब्द तयार झाले. हे 120 शब्द तयार झाले तुमचे, हे लक्षात घ्या संडेला. इथं हे पहिलं रिव्हिजन. आता दुसऱ्या रिव्हिजनला काय करायचं, हे 120 शब्द आणि हे 120 शब्द असे टोटल पूर्ण 240 शब्दच फक्त एकदा रिवाइज करायचे. पूर्ण 240 शब्द. आता तिसरा आठवडा, चौथा आठवडा. मी फक्त तुम्हाला एका महिन्याचंच गणित सांगतो. नंतर पुन्हा सेम अशाच प्रकारे तुम्ही लिहिले. याही ठिकाणी 120 झाले. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही अशाच प्रकारे करत गेलात. इथे 120 शब्द तयार झाले. मग हे 240 प्लस 120 किती व्हायला लागले सगळे? हे प्लस हे वरचे 240 मी लिहितो. म्हणजे किती झाले? 360 शब्द झाले. हे 360. संडेला तिसऱ्या रविवारी फक्त 360 शब्दच वाचन करा. यालाच रिवाइज करा. काही वेळ लागत नाही. 15-20 मिनिटं अर्ध्या तासामध्ये पूर्ण शब्द तयार होतात. नंतर पुन्हा हे वरचे या ठिकाणचे आपले 360 शब्द अगोदरच्या आठवड्यापर्यंत झालेले आहेत आणि हे 120 या चालू आठवड्यामधले म्हणजे 480 शब्द जे आहेत हे 480 शब्द तुमचे या ठिकाणी तयार झाले. आता लक्षात घ्या मित्रांनो, एका महिन्यामध्ये 480 शब्द तुमचे तयार व्हायला लागलेत आणि हे तुम्ही रिव्हिजन किती वेळेस करायला लागले बघा. ह्या शब्दांना तुम्ही त्या आठवड्यामध्ये दररोज ह्या शब्दांना तुम्ही 6-6 वेळेस वाचत गेलेले. ह्या शब्दांना तुम्ही दररोज 6-6 वेळेस वाचत गेलेले. त्या दिवशीचं जेव्हा तुम्ही हा पहिला आठवडा येतो, हा शब्द जो आहे पहिल्या दिवशी जो लिहिलेले 20 शब्द आहेत, हे तुम्ही त्या दिवशी 6 वेळेस वाचले. इथं 1 वेळेस वाचला 7व्यांदा, इथं वाचला 8व्यांदा, इथं वाचला 9व्यांदा, इथं वाचला 10व्यांदा. म्हणजे पहिल्या दिवशीचा लिहिलेला शब्द तुम्ही एका महिन्यात किती वेळेस वाचलाय? 10 वेळेस वाचलाय, 10 वेळेस. आणि जेव्हा शब्द तुम्ही वारंवार वाचता, वारंवार तुम्ही त्या शब्दांना रिव्हिजन करता, परत ते शब्द तुमच्या नजरेखालून जातात, तेव्हा सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेत तो शब्द जेव्हा कधी समोर दिसेल ना, अगदी फास्ट तुम्हाला त्याचं ॲन्सर कुठलं आहे आणि कुठल्या पर्याय त्याचा असू शकतो, हे तुम्ही गॅरंटीने लिहू शकता.
कारण तुम्ही तो 10-15 एका महिन्यात 10 वाचलाय. तुम्ही एक वर्षभर तयारी करत असताल, तर तुम्ही बघा 40-50 वेळेस तो शब्द तुमच्या वाचनामधून जाईल. कसं काय तुम्हाला व्होकॅब्युलरी जमणार नाही? आणि कशा पद्धतीने आपल्याला मार्क्स त्या ठिकाणी व्होकॅब्युलरीचे जातील? जाऊ शकणार नाही. तुम्हाला हे बरोबर त्या ठिकाणी व्होकॅब्युलरी ही जमते. म्हणजे हे एका महिन्यात तुमचे 480 शब्द झाले. आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी एक ॲव्हरेज करतो. हे 500 शब्द जे आहेत, एका महिन्यामध्ये 500 शब्द आहेत. एका महिन्यामध्ये. म्हणजे सिनॉनिम हा टॉपिक आहे. अँटोनिम 3 महिन्यामध्ये बघा, पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही टॉपिक तयार करायचा हा अपोजिट. अपोजिट म्हणजे महिन्याला 500-500 शब्द करत गेले. 3 महिन्यामध्ये तुमचे टॉपिक एक संपला. त्याच्यानंतर पुढल्या 3 महिन्यामध्ये सिमिलर. सिमिलर बरोबर हे शब्द तुमचे या ठिकाणी हे तयार झाले. त्याच्यानंतर हा वन वर्डचा जो आहे, हा वन वर्ड वाला ह्या पुढल्या 3 महिन्यामध्ये हा झाला. त्याच्यानंतर फ्रेजेस जो आहे, हे फ्रेजेस वाले हे फ्रेजेस पुढच्या 3 महिन्यामध्ये परत हे झाले. बघा, एक वर्षभर तुम्ही सातत्यानं या पद्धतीनं मेहनत करत गेलात. एका वर्षभरात तुमचे 6000 शब्द अनेक वेळेस वाचून खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवून आणि त्या शब्दाला प्रॉपर रिव्हिजन करून हे शब्द तुमचे बरोबर या प्रकारे तयार झाले. हे बघा, एका वर्षभराचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. तर हे 6000 शब्द या प्रकारे तयार होतात. बरेच विद्यार्थी पेपर आला की परीक्षेच्या काळामध्ये किंवा 8 दिवस अगोदर, महिनाभर अगोदर अगोदर तर वाट बघणार प्रीच आपली निघते का नाही तर. आणि त्याच्यामध्ये पण परत प्री निघाल्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये कुठे तुमची व्होकॅब्युलरी पूर्ण होणार आहे? कुठे तुमचे सगळे शब्द तयार होणार आहेत? आणि शब्द तुम्ही दररोज 100-100 वाचायला लागले, त्याला रिव्हिजन नाही आणि ते शब्द तुम्हाला समजणार कधी आहेत? तुम्ही लक्षात ठेवणार कधी आहेत? वाक्यामध्ये येणार कधी आहेत? अशाने तयारी होत नाही. तुम्हाला सुरुवातीपासून राइट फ्रॉम फर्स्ट डे जेव्हापासून तुम्ही तयारी करायला सुरुवात केलेली आहे, तेव्हापासून ह्या सगळ्या घटकांना लक्षात घ्यायचं आणि या प्रकारे व्होकॅब्युलरी तयारी करायची. तर हा व्होकॅब्युलरीचा पूर्ण पार्ट आहे. आता बघा, पुढचा घटक जो आहे, आता तुम्हाला ग्रामरची कशा प्रकारे तयारी करायची. तर ग्रामरची तयारी करत असताना बघा, पहिलं प्रत्येक टॉपिक जे आहे ना, त्या टॉपिकच्या संकल्पना ज्या आहेत व्यवस्थित समजून घ्यायच्या. व्यवस्थित समजून घ्यायच्या प्रत्येक टॉपिकच्या संकल्पना. त्याच्यानंतर एकदा तो टॉपिक तुम्हाला व्यवस्थितपणे कळाला, आता काय करायचं, म्हणजे हे झालं तुमचं फर्स्ट रिव्हिजन. व्यवस्थित समजून घेणे, वाचन करणे, वाचन करत असताना प्रत्येक कॉन्सेप्ट महत्वाची आहे ती चांगल्या प्रकारे समजून घेणे. आता दुसऱ्यांदा बघा, दुसरं रिव्हिजन तुमचं जेव्हा सुरू होऊन जाईल, तेव्हा दुसऱ्यांदा तो टॉपिक वाचत असताना काय करायचं, त्या टॉपिक मधले महत्वाचे पॉइंट्स जे आहेत, हे महत्वाचे पॉइंट्स अंडरलाईन करायचे. हायलाइटर घेऊन अभ्यास करायला बसा किंवा रेड पेन घेऊन अभ्यासाला बसा. आता इम्पॉर्टंट पॉइंट जे आहेत ना, ते फक्त पॉइंट्स अंडरलाईन करायचे आणि हे पॉइंट्स अंडरलाईन करत तुमचं सेकंड रिव्हिजन प्रॉपरली झालं पाहिजे. म्हणजे हे तुमचं दुसरं रिव्हिजन झालं. आता तिसरं रिव्हिजन बघा. तिसऱ्या रिव्हिजनच्या वेळेस काय करायचं, तुम्ही जे हे अंडरलाईन केलेले पॉइंट्स असतात, हे अंडरलाईन केलेले पॉइंट्स लिहायचे. जे लक्षात घ्या, पहिल्यांदा समजून घ्यायचं पहिल्या रीडिंगला, दुसऱ्या रीडिंगला इम्पॉर्टंट पॉइंट्स त्या ठिकाणचे जे आहेत ते अंडरलाईन करत चालायचं. तिसऱ्या रिव्हिजनला ते पॉइंट्स लिहायचे. आपण जेव्हा लिहितो ना, तेव्हा त्या आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये आपल्या शॉर्ट नोट्स ज्या असतात रिव्हिजनच्या, त्या आपल्या शॉर्ट नोट्स तयार होतात. डायरेक्टली सगळ्या नोट्स तयार होणार नाही तुमच्या. अशा पद्धतीने तुम्हाला एक एक टॉपिक जर पुढे गेलात, तर ह्या आपल्या शॉर्ट नोट्स ज्या आहेत त्या शॉर्ट नोट्स तयार होतील. आता इम्पॉर्टंट पॉइंट बघा. आता परीक्षेमध्ये काय आहे, आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे. तर टॉपिक एकदा चांगल्या प्रकारे जमला, त्या टॉपिकवरचे पीवायक्यूज जे असतात, हे पीवायक्यूज सॉल्व्ह करायचे. आता पीवायक्यूज कमीत कमी कुठलाही टॉपिक घ्या, कोणताही, तुम्ही अगदी गुगलवरती सुद्धा जर टाकलं, त्याच्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न सापडून जातील सरावासाठी. तर प्रत्येक टॉपिकवरचे किमान 150 प्लस 150 प्लस तुमचे त्याच्यावरचे पीवायक्यू सॉल्व्ह झालेच पाहिजे. आणि तुम्ही बघा, जे प्रश्न झालेले आहे सर्व, त्याच्यामध्ये सरळ सेवा भरती असू द्या, ग्रुप बी चे असू द्या, सी चे असू द्या किंवा राज्यसेवेचे असू द्या, सगळे मिळून सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही.
सगळ्या परीक्षांमधले मिळून हे 150 प्लस तुम्ही जर प्रश्न सॉल्व्ह केले ना, लक्षात घ्या टोटल टॉपिक जे आहे हे टोटल टॉपिक 14-15 टॉपिक आहेत. म्हणजे ह्या 15 टॉपिक वरती तुम्हाला प्रत्येक टॉपिक वरचे 150 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. 10 टॉपिक जे होतात 1500 आणि त्या वरच्या टॉपिक जे होते 750 म्हणजे जवळपास तुमचे किमान एक 2500 ते जवळपास 3000 प्रश्न जे आहे हे तुमच्याकडून चांगल्या प्रकारे सॉल्व्ह झालेच पाहिजे. आणि आता हे प्रश्न सॉल्व्ह करताना काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या. काही प्रश्न अशा अशा प्रकारचे असतात की त्या प्रश्नामध्ये ना काही काही वेगवेगळ्या प्रकारचे काही नियम असतात किंवा काही अपवाद असतात. ते नियम आणि अपवाद नीट लक्षामध्ये घ्यायचे. आता नियम आणि अपवाद कसे बघा. तुम्हाला एक साधं वाक्य सांगतो की एसटीआयचं वाक्य बघा. इट इज आय हू हॅव रिटन द लेटर. इट इज आय हू हॅव रिटन द लेटर. आता करेक्ट सेंटेन्स ओळखा म्हणून हेच वाक्य 4 प्रकारे दिलं. चूज द करेक्ट सेंटेन्स म्हणून. आता जेवढा वर्ड आयोगाने चेंज केलाय मी फक्त तेवढाच वर्ड चेंज इथं लिहितो. हे बघा इट इज आय हू हॅज रिटन द लेटर. बाकीचं सेम आहे. त्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये इट इज मी आणि चौथ्या वाक्यामध्ये सुद्धा इट इज मी आणि याच्यानंतर इथं दिलं आहे हॅव आणि परत या ठिकाणी दिलेलं आहे हॅज. बघा ह्या प्रकारचे एसटीआयचं तुम्ही वाक्य शोधून काढा. हे एसटीआयचं वाक्य आहे. पहिलं वाक्य इट इज आय हू हॅव रिटन द लेटर. दुसरं इट इज आय हू हॅज रिटन द लेटर. तिसरं आहे इट इज मी हू हॅव रिटन द लेटर आणि चौथं आहे इट इज मी हू हॅज रिटन द लेटर. म्हणजे बघा तुम्हाला जे मी आता सांगितलं प्रत्येक वाक्यांमध्ये सोडवत असताना तुम्हाला काही नियम किंवा काही अपवाद दिसतील. हे नियम अपवाद समजून घ्यायचे आणि आपल्या ज्या ह्या रिव्हिजनच्या नोट्स तुम्ही काढलेल्या आहेत हे नियम किंवा अपवाद ह्या रिव्हिजनच्या नोट्स मध्ये ऍड करत चालायचं. आता बघा नोट्स मध्ये आपल्याला हे या ठिकाणचा नियम किंवा अपवाद सॉल्व्ह करायचा आहे. आता कशा प्रकारे आयोगाने विचारलं हे वाक्य एसटीआयला चूज द करेक्ट सेंटेन्स. मग याच्यापैकीचं करेक्ट सेंटेन्स ओळखायचं. आता मी तुम्हाला नियम सांगतो बाकी याच्यावरती जास्त एक्सप्लेन करत नाही. आता नियम किंवा अपवाद काय बघा. नियम असा आहे आता 2 वाक्यात आय दिले 2 वाक्यात मी दिलंय. मग ह्याच्यात आय बरोबर आहे का मी बरोबर आहे. इथं इज दिलाय. कधीही टू बीची जी रूप असतात एम इज आर वॉज वेअर ह्या टू बीच्या रूपानंतर वाक्यामध्ये जर एखादा प्रोनाऊन आला तर तो प्रोनाऊन नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो द्वितीयामध्ये येत नाही. तो प्रथमा विभक्तीमध्ये. इथं प्रथमा विभक्तीमध्ये इथं प्रथमामध्ये आहे इथं द्वितीय आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिसरं आणि चौथं वाक्य होणार नाही. म्हणजे एक रूल आपल्या लक्षामध्ये आला. त्याच्यानंतर अजून दुसरं काय बघा इथं हॅव आहे इथं हॅज आहे. हा इथं रिलेटिव्ह प्रोनाऊन आलाय. रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या नंतर येणारा क्रियापद हा त्याच्या अगोदर आलेल्या कर्त्यानुसार असतो. तर त्याच्या अगोदरच्या कर्त्यानुसार म्हणजे कसा बघा इथं आय दिलेला आहे. मग आय साठी आपण आय हॅव असं म्हणणार का आय हॅज असं म्हणणार. आपण आय हॅव म्हणतो. म्हणजे दुसरा रूल कुठला आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन नंतर येणारा क्रियापद हा त्याच्या अगोदर आलेल्या कर्त्यानुसार असतो. म्हणजे हॅव जे आहे ते हॅव इथं आय साठी आलेलं आहे तेव्हा हे आय हॅव हे पहिलं सेंटेन्स करेक्ट आहे. असे वाक्य तुम्ही नीट समजून घेतले पीवायक्यू मधून की त्या वाक्यातले नियम किंवा अपवाद जे आहेत मग त्या वाक्यातले नियम किंवा अपवाद जे असतील हे नियम अपवाद जे आहेत आपल्या शॉर्ट नोट्स मध्ये प्रॉपरली ऍड करत चालायचं. आणि हे तुम्ही शॉर्ट नोट्स मध्ये प्रॉपरली ऍड करत गेलात की हे ऍड करत आपल्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स सर्व तयार होणार आहेत. आता बघा हे 2 पार्ट सर्वांनी लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही किती हुशार आहेत याला व्हॅल्यू नाहीये. तुम्ही किती अभ्यास करणार आहे तुम्ही किती चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करणार आहे तुम्ही किती रिव्हिजन करणार आहे ह्या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. जो विद्यार्थी प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करेल तोच विद्यार्थी रिझल्ट मिळवणार आहे. बाकी रिझल्ट मिळत नाही. हुशारीला तुमच्या महत्व नाहीये. हुशार विद्यार्थ्याला समजल लवकर. हुशार विद्यार्थी प्रत्येक गोष्ट ग्रास्प चांगल्या प्रकारे करल. पण तो जर प्रॅक्टिसच रिव्हिजन जर करत नसेल कारण लक्षात घ्या परीक्षेमध्ये आपल्याला महत्व कशाला आहे प्रश्न. कारण तुमच्याकडे टाइम आहे 1 तासाचा आणि 1 तासामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजीचा पेपर 50 आणि 50 100 प्रश्न सोडवायचे. म्हणजे तुम्हाला स्पीड पण आली पाहिजे आणि ॲक्युरसी पण आली पाहिजे. आता स्पीड आणि ॲक्युरसी कधी भेटणार आहे ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिसने ॲक्युरसी मिळते.
आणि जेव्हा तुम्ही तो टॉपिक वारंवार वाचता त्यावेळेस तुम्हाला रिव्हिजन जर केलं तर रिव्हिजननं स्पीड मिळते. प्रॅक्टिसने तुम्हाला चांगल्या प्रकारे ॲक्युरसी आणि रिव्हिजनने स्पीड मिळते. आता रिव्हिजन जे आहे अशा प्रकारे आपल्या नोट्स तयार झाल्या पाहिजे पूर्ण इंग्रजीच्या, की 8 दिवसावर पेपर आहे तर 8 दिवसामध्ये 8 रिव्हिजन आपले झाले पाहिजे. आणि हे पॉसिबल आहे. हे मी सांगितलेल्या ट्रिक्स तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो करा. हे नीट व्यवस्थितपणे तुम्ही या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला शुअरली सगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत हे चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येतात. किंवा प्रॅक्टिससाठी इथं आणखीन एक पार्ट मी या प्रॅक्टिसमध्ये ऍड करतो. सपोज आपण टॉपिक तयार करायला लागलोय चेंज द व्हॉइस किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट. उदाहरण म्हणून मी एक टॉपिक लिहायला लागलो. आता व्हॉइससाठी बघा इथं एमसीक्यूज तुम्हाला 150 प्लस जेवढे परीक्षेमधले पीवायक्यूज आहेत परीक्षेमधले आलेले हे पीवायक्यूज तर सॉल्व्ह करायचेतच. प्लस प्रत्येक नुसार आता आपण व्हॉइस चेंज करतो. व्हॉइस मध्ये बघा ऍसरेटिव्ह वाक्य जे असतात त्याचा व्हॉइस चेंज होतो. इम्पेरेटिव्ह वाक्याचा व्हॉइस चेंज होतो. त्याच्यानंतर व्हर्बल क्वेश्चन जे असतात त्या व्हर्बल क्वेश्चनचा व्हॉइस चेंज होतो. त्यानंतर WH वाले जे आहेत त्याचा व्हॉइस चेंज होतो. त्यानंतर इट इज चे वाक्य जे आहेत त्याचा व्हॉइस चेंज होतो आणि लेटच्या वाक्यांचा व्हॉइस चेंज होतो. हे 1, 2, 3 आणि 4 महत्वाचे जे आहेत ना या चारही प्रकारावर कमीत कमी 50-50 वाक्य जे आहेत हे सिंगल वन लाइनर वाक्य जे आहेत हे 50-50 वाक्य तरी सॉल्व्ह करायचे. म्हणजे जवळपास एकदा तुमच्या हातातून एक 200-250 वाक्य जर तुम्ही सॉल्व्ह केले आणि नंतर पुन्हा पीवायक्यू जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला त्या टॉपिकवर कुठलीच अडचण राहणार नाही. कुठलाच डाऊट तुमच्या डोक्यामध्ये त्या टॉपिकचा राहणार नाही. आणि व्होकॅब्युलरीला मी जे सांगितलं वाक्य शब्द कुठला बघायचा त्याचा अर्थ काय होतो तो पाहायचा तो शब्द जो आहे तो लिहायचा आणि अशा पद्धतीनं तुम्ही व्होकॅब्युलरी चांगल्या प्रकारे तयार करायची. आणि प्रत्येक टॉपिक नुसार 100 ते 200 वाक्य सोडवणे आणि 150 प्लस पीवायक्यू जे आहेत तेवढे अधिकाधिक पीवायक्यू तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढं तुम्हाला तो टॉपिक चांगल्या चांगल्या पद्धतीने समजणार आहे. कारण शेवटी परीक्षेमध्ये काय आहे पीवायक्यूज आहेत. शेवटी परीक्षेमध्ये तुम्हाला जे आलेले आहेत ते सगळे एमसीक्यूज आहेत. मग परीक्षेतले एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत तर प्रॅक्टिस एमसीक्यूची झाली पाहिजे ना. कसे प्रश्न विचारले जातात याच्यासाठी पीवायक्यूज आपल्याकडून सॉल्व्ह झाले पाहिजे ना. आणि हे जर तुम्ही केलात तर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण कुठल्याही प्रकारची किंवा कधीच तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. तर हा एवढा पार्ट आहे आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचा टॉपिक आपण रीड करतो त्यावेळेस हा आपला जो आहे क्वेश्चन पेपर कारण शेवटी आपलं सगळ्यांचं शेवटचं ध्येय जे आहे हे ध्येय कोणतं आहे पेपर चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करणे. आपल्याला पेपर चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करता आला पाहिजे. क्लासमध्ये कितीही तुम्ही एखादं लेक्चर ऐकलं तुम्हाला त्या शिक्षकाचं कितीही चांगलं जरी आवडलं अगदी तासभर तुम्ही खळखळून हसत जरी बसले खूप एंटरटेनिंग लेक्चर वाटलं पण परीक्षेतले प्रश्नच नाही सोडवता आले काही उपयोगाचं नाही. तुमचं तिथे बसणं उपयोगाचं नाही त्या व्यक्तीचं शिकवण्याचं उपयोगाचं नाही. महत्व कशाला आहे आपल्याला जे क्लासमध्ये शिकवलं जातं ते शिकवणं आणि हा क्वेश्चन पेपर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही वापरत असणारे बुक्स किंवा ह्या नोट्स ज्यावेळेस ह्या 3 गोष्टी एकत्र येतील तेव्हा तुमचा रिझल्ट आहे. अदरवाईज तुमचा रिझल्ट येत नाही. कारण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं नाही तर क्वेश्चन पेपरनुसार शिकवणं पण पाहिजे. क्वेश्चन पेपरनुसार आपल्याकडं अभ्यासासाठी नोट्स पण पाहिजे. आणि ह्याच्या पद्धतीनं म्हणजे टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड तुम्ही जर अभ्यास जर केला तर निश्चितपणे प्रत्येक पार्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे जमतो. सगळा घटक तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे जमतो आणि हे जर तुम्ही व्यवस्थितपणे करत गेलात रिझल्ट 100% येतो. त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग सुरुवातीपासून योग्य अभ्यासाचं नियोजन आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीनं आपल्या व्यवस्थितपणे नोट्स काढणे. म्हणून तुम्हाला जर व्यवस्थित प्लॅनिंग सगळं जर मिळवायचं असेल चांगल्या प्रकारे टीचिंग एक्झाम ओरिएंटेड जर तुम्हाला पाहायचे असेल तर आपण बघा आपली बॅच जी आहे 8 एप्रिल पासून आपण सुरुवात करत आहोत. तर ही ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची ही बॅच आहे. ग्रुप बी आणि सी साठी सर्व मित्रांनी ही बॅच जॉईन करा. तुम्हाला या ठिकाणी अतिशय क्वालिटेड मटेरियल क्वालिटेड टीचिंग प्रत्येक विषयाची प्रत्येक कॉन्सेप्ट तुमची समजून घेत सर्व नोट्स सहित
हा पूर्ण पाठ जो आहे तो तुम्हाला आपल्याकडे दिला जाईल. तेव्हा सर्वांनी व्यवस्थितपणे अभ्यास करत चला आणि मी सांगितलेल्या ट्रिक्सनुसार चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. ग्रामर आणि व्होकॅब्युलरी हे जर प्रॉपरली तुमचं तयार जर झालं, ग्रामरचे तुम्हाला सगळे बारकावे कळाले, सेंटेन्स स्ट्रक्चर्स कळाले, तुम्हाला व्यवस्थित वाक्य बदलता यायला लागले, त्यामधल्या एरर कळायला लागल्यात किंवा करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सेस कळायला लागले. त्याचप्रमाणे व्होकॅब्युलरी चांगल्या प्रकारे तुमची जर तयार झाली, तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ माहिती आहेत, तर पेपरमधला तिसरा घटक जो कॉम्प्रिहेन्शनचा, पॅसेजचा असतो. शब्द कळाले म्हणजे पॅसेज तुम्हाला चांगल्या प्रकारे कळणारच आहे. शब्दच नाही कळाले, तर पॅसेज आपल्याला समजत नाही. त्यासाठी या प्रकारे अभ्यास चांगल्या चांगल्या पद्धतीने मित्रांनो करत चला. कुठल्याही प्रकारे अडचण जर असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये सर्व टाकत चला. तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह केले जातील. तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं जाईल. सर्वांना बेस्ट ऑफ लक. व्यवस्थितपणे तयारी करत चला. परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.